नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळची वेळ आहे. तर ऑलमोस्ट 9 वाजलेत, पण बाहेर पाहू शकता एकदम 12-1 वाजल्यासारखं ऊन पडलंय. आणि तुम्हाला म्हटलं होतं मी कालच बाल्कनी क्लीन केली, तर पाहू शकता लगेचच्या लगेच आजच पाहू किती खराब होते लगेच. आणि यावं नाही वाटत असं खराब असेल तर ऊन आहे. आणि इथे वरून पुन्हा एकदा मी मांडव टाकून दिलाय. काढला होता मी वॉश करायला, कारण कबूतर घाण करतात तर आपल्याला नको वाटतं. तर मग मी भिजायला घातला एक 15-20 मिनटं, हाताने वॉश केला छान आणि पुन्हा आता टाकून दिलाय. कारण हे जे झाडं आहे तर हे मला जगवायचे ॲटलिस्ट उन्हाळाभर. आणि खूप ऊन आहे, दुपार वाटते एकदम, म्हणजे संध्याकाळच्या सकाळ होतच नाही इथे UAE मध्ये, डायरेक्ट दुपारच होते असं होतं. आणि मी चहा घेते कारण आता 9 वाजून गेलेत आणि मी आता जस्ट एडिटिंग केलं व्हिडिओचं. सध्या मी टाइम मॅनेज करायचा प्रयत्न करते, एक रुटीन बसवायचा प्रयत्न करते, परंतु माझ्याने रुटीन नाही बसत आहे अजून. सो हळूहळू बसेलच, काही प्रॉब्लेम नाही. आणि नाही बसलं तरी आपल्याला जी कामं करायची असतात तर ती रोज करावीच लागतात. तर ॲज अ रुटीन नाही, कारण लहान बाळ आहे, तर बाळ असल्यावरती कसलं रुटीन, कधीही झोप येते, कधीही झोपावं वाटतं, कारण झोपलं नाही तर मग बाकीची कामं होत नाहीत. तर चला आता एक चहा घेऊ. आणि अजून दिवसभराचं काही प्लॅनिंग नाही, परंतु एक चहा घेऊन मस्त थोडा वेळ TV बघणार आहे. आणि त्यानंतर राघव उठेल तर मग कामांना स्टार्ट होईल. आणि देवपूजा झालेली आहे, कारण मधल्या रूमचं क्लिनिंग मी करून घेतलं, देवपूजा करून घेतली, बाकीचं क्लिनिंग राहिलेलं आहे. तर आता मी करून घेईल तेही हळूहळू, परंतु थोडंसं स्वतःलाही टाईम देणं गरजेचं आहे. नाही दिला तर चिडचिड होते. आणि सध्या माझी खूप मागे चिडचिड होती, डान्समध्ये पार्टिसिपेट केलं तेव्हा हातपाय वगैरे दुखायचे त्यामुळे. तर आत्ता मी ठरवलंय मे बी मी आता नेक्स्ट टाइम पुन्हा डान्समध्ये पार्टिसिपेट नाही करणार, कारण त्याने माझं रुटीन पूर्ण बिघडून जातं. राघवही लहान आहे, परंतु माहिती नाही, म्हणजे राघव स्कूलला वगैरे जायला लागल्यावरती ट्राय करू शकते, परंतु त्याने काय होतं की काही ना काही दुखत राहतं. आता 30च्या अबोव 30 झालंय एज, तर त्यामुळे. तर चला आता जरा वेळ TV पाहूया. आणि रिलॅक्सिंग रुटीन खरंच खूप गरजेचं आहे या एजमध्ये, कारण कामाला वगैरे बाई नाही आहे माझ्याकडे, मला सगळं क्लिनिंग करायला लागतं, लहान मूल घरात पाहायचं, सगळ्यांच्या हातात द्यायचं. सो त्यामुळे. आणि सकाळी सकाळी देवपूजा झाली ना की एकदम घरामध्ये प्रसन्न वातावरण म्हणजे तयार होतं. तर असं वाटलं की काहीतरी करावं. आणि माझ्या मिस्टरांना नॉर्मली घरी बनवलेला बिर्याणी मसालाच आवडतो, फक्त बाजारातून आणलेला मसाला त्यांना आवडत नाही. तर मी कधी कधी बाजारातून आणलेला मसाला एकटी दुपारी मसाले भात वगैरे बनवते, तर त्यामध्ये घालून देते. आणि हे जे माझं माप आहे तर कमी जास्त होऊ शकतं. तुमच्याकडे एखादा आयटम जर कमी अवेलेबल नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु नॉर्मली जे अवेलेबल असतात तर ते आयटम तुम्ही टाकू शकता बिर्याणी मसाल्यामध्ये. तर मी हे जे आयटम घेतले तर तुमच्यासोबत मी शेअर करते क्वांटिटी किती आहे. तर 15 ग्रॅम मिऱ्या घेतल्या होत्या, 15 ग्रॅम लवंगा घेतल्या होत्या, 30 ग्रॅम मी इथे जिरी घेतली होती, आणि 4 ते 5 ग्रॅम इथे शहाजिरं असेल, आणि सोबतच 10 ग्रॅम बडीशेप, 2 जायफळ घेतले होते, 5 मसाला विलायची, 5 स्टार फूल घेतले होते, आणि सोबतच 2 चमचे इथे मी हिरवी विलायची, आणि अंदाजे 2 चमचे किंवा तुम्ही एक 10 ग्रॅम म्हणू शकता, 10 ग्रॅम इथे जावेत्री होती. तर हे सगळे इन्ग्रेडियंट सोबतच अजूनही होती कसुरी मेथी देखील होती. तर इथे मी 10 ग्रॅम कसुरी मेथी घेतली होती. आणि इथे तुम्ही पाहू शकता 4 ते 5 मी तेजपत्ता घेतला होता, आणि 50 ग्रॅम मी इथे धण्याची पावडर घेतली होती. तुम्ही अख्खे धने घेऊ शकता, माझ्याकडे अख्खे धने अवेलेबल नव्हते म्हणून मी डायरेक्ट रोस्टेड धण्याची पावडर घेतली. आणि ही होममेड धण्याची पावडर आहे, मी बाजारातून शक्यतो टाळते आणायचं, परंतु एमर्जन्सीला असेल तरच घेऊन येते. आणि अशा प्रकारे एवढे इन्ग्रेडियंट होते आपल्या बिर्याणी मसाल्यासाठी. आणि हा जो बिर्याणी मसाला आहे तर तुम्ही हा मसाले भातामध्ये यूज करू शकता. शक्यतो मला जास्त करून मसाले भातामध्येच लागतो. आणि अशा प्रकारे आहे माझं किचन स्केल. तर यावर मी मेजरमेंट करते, आणि त्यानंतर मी सगळे इन्ग्रेडियंट आहेत तर ते रोस्ट करून घेतले, म्हणजे काही मिक्स करून रोस्ट केले, तर काही डायरेक्टली रोस्ट करून घेतले.
अशा प्रकारे ग्राइंड करून घ्यायचे छान आपलं जे मिक्सचर आहे मसाल्यांचं ते थंड झाल्यावरती, आणि तुमच्याकडे एखादी बारीक चाळणी असेल तर बारीक चाळणीच्या चाळणीनेच तुम्ही चाळून घ्यायचे, सो जेणेकरून जाड त्याच्यामध्ये काही राहणार नाही. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही, परंतु आमच्याकडे आवडत नाही, सो मी तरी चाळून काढते सगळं आणि पुन्हा ग्राइंड केलं मी चाळून काढून. तर काही पार्ट असं असतो की तो बारीक नाही होत, सो तो तुम्ही डिस्कार्ड करू शकता किंवा तुमच्या मसाल्यांमध्ये तुम्हाला जर आवडणार असेल तर तो तुम्ही मिक्स करून ठेवू शकता. आणि यानंतर धण्याची जी पावडर आहे तर ती मी मिक्स करून घेतली आपल्या मसाल्यामध्ये आणि छान मिक्स करून काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचे, सो जेणेकरून हा मसाला वर्षभर टिकतो. तुम्ही मसाले भाताला वापरू शकता, हा मसाला तुम्ही एग बिर्याणीला वापरू शकता, व्हेजिटेबल बिर्याणीला वापरू शकता, चिकन बिर्याणीला वापरू शकता, मटन बिर्याणीला वापरू शकता. ऑल इन वन आहे आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्ही हैदराबादी बिर्याणीला देखील हा मसाला वापरू शकता. आणि सध्या मी खूप सारे डोसे बनवते नवीन प्रकारचे, तर त्यामध्ये मी राईस नाही ॲड करते, कधी राईस ॲड करते, परंतु आता मी असा विचार करते की न राईस ॲड करता तुमच्यासोबत काही मी माझ्या रेसिपी आहेत तर त्या शेअर करेल. आणि इथे खूप सारी मुगाची डाळ आहे, मी इंडियावरून आणलेली आहे ही डाळ, तर मला ती यूज करायची आहे आणि हेल्दी असते मुगाची डाळ, सो त्यामुळे. आणि हा मी ब्रेकफास्टसाठी एक डोसा काढला होता, कारण राघवही उठला होता, राघवलाही भूक लागली होती आणि त्याला हा डोसा आहे तर तो प्रचंड आवडतो. कारण ही जी रेसिपी आहे तर ही तुमच्यासोबत मी मागच्या वेळी शेअर केली होती, नो राईस रेसिपी. आणि नो राईस असे आहे म्हणजे तुम्हाला असं नाही की राईसचा डोसा वगैरे चांगला नाही, असं काही नाही. फर्मेंटेड फूड सगळं चांगलं असतं, परंतु त्यातल्या त्यात जर राईस नसेल तर अजून म्हणजे प्रोटीनचे जे कंटेंट आहेत तर ते वाढतात. तर याच्यामध्ये फक्त किनोवा, उडदाची डाळ आणि त्याच्यासोबत होती मुगाची डाळ. तर अशा प्रकारे मी तुमच्यासोबत त्याचं जे माप आहे तर ते देखील शेअर केलं होतं आणि त्याची लिंक आहे त्या व्हिडिओची तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही गिफ्ट मार्केटला गेलो होतो, तर मला काही वस्तू घ्यायच्या होत्या, सो इथे प्लांट्ससाठी स्प्रे घ्यायचा होता मला, तर तो आम्ही इथे पाहत होतो, परंतु कोणताही यूज केलेला नव्हता मी, त्यामुळे मला असं कन्फ्युजन होतं कोणता घेऊ. आणि घरी नेऊन देखील वर्क झाला पाहिजे, कधी असं होतं की ते चेक पण नाही करू शकत आपण चांगला आहे की नाही. नमस्कार मंडळी, तर मी आताच गिफ्ट मार्केटला गेलते आणि काही भाज्याही आणायच्या होत्या मला आईस्क्रीम बनवायची गाऊसाठी, सो मी थोडंसं कंडेन्स्ड मिल्क आणलं आणि सोबतच मँगो देखील आणले, कारण मँगो फ्लेवरची आईस्क्रीम बनवायची आहे. आणि इथे उद्या 2-3 दिवस सगळ्यांना सुट्ट्या आहेत, तर म्हटलं एक दिवस सँडविच बनवेन. सँडविचला कॅप्सिकम लागेल आणि सोबतच चटणी बनवावी लागेल, म्हणून इथे चटणीसाठी कोथिंबीर आणि पुदिना आणलाय. आणि हे मी माझ्या प्लांटसाठी आणलंय. छोटे जे असतात तर ते खराब होतात लगेच, सो मी म्हटलं एकदम मोठं ट्राय करावं आणि याला जास्त कष्टही नाही पडत, सो कारण आता उन्हाळा आहे तर प्लांट्स लवकर खराब होतात जर तुम्ही स्प्रे नाही केलं मनी प्लांट्सला, तर त्यामुळे तर हे प्लांट्ससाठी आणलंय. आणि इथे बाउलसाठी फ्रेंच फ्राईज मेकर आणलाय. आता माहित नाही कसं वर्क होईल, परंतु मी तुमच्यासोबत शेअर करेल जेव्हाही बनवेल तेव्हा.
आणि यानंतर मला मँगो आईस्क्रीम बनवायची होती, मँगो मलाई आईस्क्रीम. तर मग मी इथे जवळजवळ 1 लिटर दूध आहे तर ते बॉईल करायला ठेवलं आणि त्याचं मला अर्धं करायचं होतं, म्हणजे अर्धा लिटर बॉईल होऊन. तर मँगो फ्लेवर होता, सो मी इथे मँगोचं गर काढून घेतला होता आंब्याचा. आणि असं विचार केला की आता आंब्याचं आईस्क्रीम बनवते तर आंबरस देखील बनवून ठेवावा, सो जेणेकरून संध्याकाळी माझ्या मिस्टरांना जेवणामध्ये होईल आणि त्यांना आवडतो. सो इथे मी दूध देखील छान आटवून घेतलं आणि इथे दूध आटवता आटवता लगेचच मी इथे ड्रायफ्रूट्स चॉप करायला घेतले. तर अशा प्रकारे इथे पिस्ता घेतले होते. एक 5-6 पिस्ता घ्या तुम्ही, 5-6 बदाम घ्या, 5-6 काजू घ्या आणि चॉपरमध्ये चॉप करा अशा प्रकारे आणि दुधामध्ये घालून द्या. जरा वेळ थोडंसं शिजू द्या दुधासोबत, कारण माझं दूध आटत होतं. अर्धा लिटर बनवायचं होतं मला, जवळजवळ म्हणजे पावशेर आटलं असेल. सो त्यानंतर मी ड्रायफ्रूट्स टाकले आणि तेही त्यामध्ये छान शिजतात मग. आणि यानंतर मी त्याच्यामध्ये थिकनेस वाढण्यासाठी कंडेन्स्ड मिल्क असतं तर ते ॲड केलं आणि त्यामुळे काय झालं की पटकन घट्ट होतं दूध आणि त्याचे जो फ्लेवर आहे तर तो खूप छान लागतो. तुम्हाला साखर वगैरे टाकायची गरज नाही आणि तेही थोडंसं आटून दिलं. असं नाही की टाकलं आणि लगेचच त्यामध्ये आंब्याचा गर टाकला, तर असं नाही, थोडा वेळ ते आटून दिलं. मला असं वाटलं की आता घट्ट झालं आहे, त्यानंतर ते थोडंसं थंड होऊन दिलं आणि त्यानंतर त्यामध्ये आंब्याचा गर ॲड केला. ते छान मिक्स केलं आणि माझ्याकडे जे आईस्क्रीमचे मोल्ड आहेत तर त्यामध्ये भरून ते मी फ्रीजरमध्ये ठेवून दिलं. तर 9-10 तासानंतर तुम्ही चेक करू शकता, आईस्क्रीम रेडी होते आपली. यानंतर एक 3:30-4 वाजले होते तर म्हटलं थोडंसं ताक प्यावं, कारण ताक पिलं की थंड वाटतं, बाहेर सध्या गरमी आहे सो त्यामुळे. आणि यानंतर इथे मी जो सकाळी बिर्याणी मसाला बनवला होता तर त्याचाच मसाले भात बनवणार होते मी. आणि इथे मी राईस भिजायला घातला होता, भाज्या माझ्याकडे ज्या होत्या त्या कट करून घेतल्या आणि एकदम सिंपल फोडणी द्यायची. तुमच्याकडे अगदी लसूण नसेल तरीही खूप छान मसाले भात रेडी होतो. तर